ही बीड त्यांनी आधी जिंकली होती. सोडून द्या ही डील. तुमच्याकडे इतके प्रोजेक्ट्स आहेत, एक नाही केला तर. ही एक छोट्याशा डीलची गोष्ट नाहीये, तत्वांची टक्कर आहे. तो कलकत्त्यात येऊन आपल्या ह्या साम्राज्याला आव्हान देतोय आणि मी त्याला ते कुठल्याही किमतीवर करू देणार नाही. मी जाते. नाही, बस जरा. घाबरू नकोस. तू अशी कोणतीच गोष्ट केलेली नाहीये ज्यासाठी तू घाबरायला हवंयस. बसून घे म्हणाल. बैस. मला पुन्हा तुझ्याबरोबर बोलायची संधी मिळाली, खूपच चांगलं झालं. एक गोष्ट सांगून मिळाल, मी दगड नाहीये, माणूस आहे तुझ्यासारखाच. तुझा त्रास मला चांगलाच कळतो, पण मी वास्तवाला वास्तवच मानतो. आणि वास्तव हे आहे, एकेकाळी जे नातं तुझ्यात आणि माझ्यात होतं ते काळाच्या धुळीत कधीच हरवून गेलंय. माहित नाही. हे बघ मृणाल, या विजलेल्या राखेला जरा सुद्धा हवा लागली ना तर अशी आग लागेल की ते सगळं काही जळून राख होऊन जाईल जे आहे. त्यामुळे मृगजळा मागे नको धावूस मृणाल. माझं म्हणणं कळतंय ना तुला? मला तर काहीच नाही मिळालं. तुला सगळं मिळालंय ना, म्हणूनच असं बोलतोस. जर प्रयत्न करशील तर सगळं काही मिळवू शकशील मृणाल. बस थोडीशी हिंमत हवी आहे. हे जे मी तुला परवापासून वारंवार सांगतोय की स्वतःमध्ये हिंमत पैदा करून जगायला शिक, हे मी तुला का सांगतोय? यासाठीच, कारण मला तुझी काळजी आहे. कदाचित नशिबाने मला तुझ्या दरवाजावर यासाठी आणून सोडलंय की मी तुझ्यामध्ये उभं राहण्याची हिंमत तयार करू शकेन. होऊ शकतं ना? फक्त ही ताकदच नाहीये माझ्यात. आणू कुठून? तुझी मुलगी श्यामलीकडून. कशी जायजुई सारखी मुलगी आहे ती, एकदम नाजूक अशी, पण तिची हिंमत नाही पाहत. मी श्यामली आणि अविनाश विषयी तुझ्याशी पुन्हा एकदा बोलू इच्छित होतो. चला, बरं झालं की इथेच आपली भेट झाली. नाही तर माहित नाही तुला भेटण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले असते. माहित नाही काय शोधायला आले होते इथे. बहुतेक ते गेलेले दिवस. पण मला वेडीला माहित नाही की गेलेले दिवस परत येत नाहीत. गेलेला काळ असा इतक्या सहजासहजी विसरता येत नाही मृणाल. कदाचित मलाही नाही, पण त्याचा मृतदेह नेहमी छातीशी कवटाळून बसण्याने माणसाचा मृतदेह नक्कीच होतो. म्हणून वर्तमानात जग आणि येणाऱ्या भविष्याला सावरण्यासाठी तयार राहा. आणि तो तेव्हाच सावरू शकतो जेव्हा तो आपल्या मुलीसोबत ते सगळं काही होऊ देणार नाहीस जे तुझ्यासोबत झालं होतं. बास कर. बंद कर तुझं हे जिवाळ्याचं भाषण. तू इथे का आलायस गौतम? तू इथून निघून जा. जात का नाहीयेस इथून? जा इथून. माझ्या खोलीतनं बाहेर निघून जा. मी तुझ्याशी बोलू देखील इच्छित नाही. तू जे काल. मला कालच्या विषयी काही बोलायचं नाहीये. आज चित्तरंजन साहेब स्वतः इथे आले होते हे सांगायसाठी की आपण त्यांचा अडथळा बनू नये. काय? तो इकडे आला होता? त्या हरामखोराची हिम्मत कशी झाली की माझ्याच घरात येऊन मला धमकी दिली? कमाल आहे. त्याने इथे येऊन मला धमकी दिली आणि तुम्ही त्याला असं करून दिलं. तुम्ही त्याला धक्के देऊन माझ्या घरातनं बाहेर का नाही काढलं? कारण ते या घराचे जावई आहेत. मी त्या क्षणावरती थुंकतो ज्या क्षणी तो या घरचा जावई झाला. मी त्याच्या
या हरामखोरीबद्दल कधी माफ नाही करणार, कधी माफ नाही करणार. ठेवून द्या ती. तुम्हाला वेळ लागलाय का? ते एक सभ्य माणूस बनून आले होते आपल्याला सांगायला, रिक्वेस्ट करायला. जर असंच भांडत राहिलो तर जग हसेल आपल्यावर. हे भांडण संपलं पाहिजे. जर तो जग हसेल या विचारामध्ये गुंतला असेल तर तो गपचूप मागे का नाही गेला? कसे विड्रॉ करतील? ही बीड त्यांनी आधी जिंकली होती. सोडून द्या ही डील. तुमच्याकडे इतके प्रोजेक्ट्स आहेत, एक नाही केला तर? ही एक छोट्याशा डीलची गोष्ट नाहीये, तत्वांची टक्कर आहे. तो कलकत्त्यात येऊन आपल्या ह्या साम्राज्याला आव्हान देतोय आणि मी त्याला ते कुठल्याही किमतीवर करू देणार नाही. त्या माणसात कॅरेक्टर नावाची कुठलीच गोष्ट नाहीये. कुठल्या कॅरेक्टर बद्दल बोलताय तुम्ही ठाकूर रणवीर सिंग? त्या माणसाने लग्न झाल्यानंतर तुमच्या बहिणीशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे डोळे वर करून नाही बघितलं. नामर्द आहे तो. माझ्या रस्त्यातनं बाजूला हो, मला लवकर जायचंय. येस, थँक्यू. मॅडम सारीज टू. नो, आय कॅन्ट मॅनेज देम. तिथे लोक हसतील. दे लाफ ॲट मी. कीप देम बॅक. आय डोंट नीड एनी मोर, ओके? हे मम्मी, व्हॉट इज दिस? कुठे चाललीस तू? इथून पळून चाललीये. तू तर घरात राहत नाहीस. कम ऑन मम्मी, मी काम सोडून घरी तर बसू शकत नाही ना. मला ऑफिसचं काम असतं. अँड यू नो डॅड इज ऑल्सो नॉट हिअर. मी त्यांच्याकडेच चाललीये. परवा आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. आय वॉन्ट टू सरप्राईज हिम. ओ गॉड, आय कम्प्लिटली फॉरगॉट. 25th अॅनिव्हर्सरी. व्हॉट इज दिस? मी तर तुमची अॅनिव्हर्सरी किती धूमधडाक्यात करणार होतो आणि तूच चालली आहेस. कॉल डॅडी ऑल्सो हिअर. बाबांना पण इकडेच बोलव. नो, आय वॉन्ट टू सरप्राईज हिम. आणि मग या कारणामुळे मी तुझ्या शामलीलाही भेटू शकीन. आय विश आय कुड हॅव कम विथ यू. हा, काळजी करू नको बाळा. मी तुला लवकरच बोलवून घेईन. पण आत्ता मला एक प्रॉमिस कर की मी तुझ्या बाबांकडे निघालीये हे त्यांना कळलं नाही पाहिजे. इट वोंट, ट्रस्ट मी. ठीक आहे. अँड यू मॅरिया, मिस्टर बेबी मस्ट नॉट नो दॅट आय एम गोइंग टू हिम.